भारतातील विमान कंपन्यांच्या तांत्रिक तपासणीचा एक धक्कादायक अहवाल गुरुवारी लोकसभेत सादर करण्यात आला. आकडेवारीनुसार भारतात निम्म्या विमानांमध्ये रिपीटेटिव्ह डिफेक्ट्स म्हणजेच वारंवार उद्भवणारे तांत्रिक दोष आढळले आहेत. यात भारतातील नामांकित अशा इंडिगो आणि एअर इंडिया या कंपन्यांचा समावेश असून त्यांची स्थिती सर्वात खालावलेली असल्याचं समोर आलं आहे. नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संसदेत दिलेल्या लेखी माहितीनुसार जानेवारी 2025 पासून 6 एअरलाइन्सच्या तब्बल 754 विमानांची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 377 विमानांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा वाद निरर्थक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा वाद निरर्थक असल्याचं म्हणत अशा पद्धतीचं राजकारण थांबलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. अजितदादांच्या मृत्यूनंतर तटकरेंकडून गलिच्छ राजकारण. रामदास कदम यांचं वक्तव्य. रामदास कदम यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून वक्तव्य केलं आहे. अजितदादांच्या निधनानंतर तटकरेंकडून चाललेलं राजकारण हे उचित नाही. गलिच्छ राजकारणाचे उदाहरण. रामदास कदम यांची घणाघाती टीका. अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून पुष्पगुच्छ तसेच वाढदिवसानिमित्त कोणताही सोहळा आयोजित करू नये असे आवाहन करणारे ट्विट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 6 जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समिती जागांसाठी मालवणात 111 मतदान केंद्रावर मतदान होणार असून मतदान यंत्रणे मतदान केंद्रावर रवाना.